राज्य शासनाच्या तालुका तेथे बाजार समिती धोरणानुसार जत, कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन केली जाईल। याबाबत जत, कवठेमहांकाळसह दुष्काळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिलाय। मात्र बाजार समितीच्या त्रिभाजनावर शिक्कामोर्तब झाल्याने विद्यमान संचालक मंडळ गॅसवर असल्याचं स्पष्ट झालंय। विद्यमान संचालक मंडळाची मुदत 2028 पर्यंत आहे। त्यांचा कार्यकाल पूर्ण होणार की बरखास्त याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले। राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या पहिल्या 100 दिवसात विकास प्रकल्पांना गती देण्याचं धोरण ठरवले। त्याचा भाग म्हणून तालुका तेथे बाजार समितीचा प्रस्ताव होता। त्यानुसार राज्यात 65 तालुक्याच्या ठिकाणी नव्याने बाजार समित्या स्थापनेचे आदेश निघाले। त्यात सांगलीला 3 तालुक्यांसाठी बाजार समिती मिळाली आणि त्यात कवठेमहांकाळ, जत व कडेगाव तालुक्यांचा समावेश आहे। सांगलीतील जत, कवठेमहांकाळ तालुक्याप्रमाणे अन्य जिल्ह्यात ही बाजार समिती विभाजनानंतर त्या संचालक मंडळाचा कार्यकाळ किती आहे त्यावर या निर्णयाविरोधात कोणकोणत्या बाजार समित्या न्यायालयात जातात हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं ठरेल। सांगली बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक 28 एप्रिल 2023 रोजी झाली होती। त्यानंतर महाआघाडीची सत्ता आली। त्यानंतर 25 मे रोजी सभापती, उपसभापती यांची निवड झाली। ज्या दिवशी नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक घेतली जाते त्या दिवसापासून बाजार समितीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो।